रंग्या, हा बाहेर ये. आलो आलो. लवकर ये लवकर ये. ये चल जा जा. काय झालं? जा. काय खातो काय माहिती. काय रे बगड्या, कसला विचार करतोय? काल रात्री जो तू विचार करत होतास ना, हा तोच विचार करतोय बघ. मी पण तोच विचार करत होतो रे. रव्या आत आला माती केली. आईला, या आंटीने माझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट पण केली. आता तर आपल्या प्रिन्सिपलला सुद्धा कळालंय रे. हो हा, आणि तेच प्रकरण आता आपल्या अंगलेशी येऊ शकतं बघ सगळं. आईला, ही माझ्याशी चॅट सुद्धा करायला लागली. आज तर हिला लटकवणारच. काय चाललंय याच? मागच्या वेळी काव्यामुळे वाचलोय आपण, पण अजून किती दिवस काव्य वाचवणार आहे आपल्याला? हो ना यार. आणि ह्या गॅटमेटमुळेच आपल्याला पैसा इज्जत दोन्ही मिळालेलं आहे. बगड्या, काही झालं तरी आपली इज्जत जाता कामा नये. नाही हा. आईला, ही आंटी मला भेटायला बोलवते, हं? तेही न बघताच. कदाचित हिला माझी बोलण्याची स्टाईल आवडली असणार. हा, हे बगड्या, हा? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. प्लॅन? हा, हे इकडे इकडे. हा, थांब थांब थांब. हे रव्या, अरे इकडे बसा बसा बसा. लवकर लवकर बसा. लवकर ये बसा. लवकर. हा हा. आतापर्यंत आपण हे गॅटमेटचं काम आपल्या कॉलेजमध्ये करत होतो. आता हेच काम आपण बाहेर जाऊन करायचं. बाहेर? बाहेर बाहेर म्हणजे बघ, आपल्या कॉलेजमध्ये आपल्या गॅटमेट बद्दल तर सगळं कळलंच आहे. त्यामुळे इथे आपण ते करू शकू की नाही आपल्याला ते माहिती नाहीये. त्यानंतर आपण आतापर्यंत जेवढा पैसा कमवलाय तो इथून पुढे कमवूच असं पण नाहीये. हो ना यार, परत भिकमंगे नाही झालो म्हणजे झालं. हा, त्यासाठीच आपण हा बिझनेस तयार करायचा. हा, नाही कळत आहे? हा, हे बघा ना, आपल्या हॉस्टेलचे मामा, हा, हा, कॉलेजचे मामा, हा, आपले बखले सर, हा. ह्याची ही आंटी, यांचे किडे वळवळत आहेतच ना. तर मला सांगा, असे बाहेर किती लोकांची किडे वळवळत असतील? अरे पण हे सगळं ठीक आहे, पण तू हे सगळं करणार कसं? हा, जवळ आहे. हा. हा बघ, आपण आहे ना gatmat.com ओपन करायचं. .com? हा, म्हणजे आपली एक अशी वेबसाईट तयार करायची आणि लोकांची गॅटमॅट त्यांना समोरासमोर बसवून जुळवून द्यायची. हे अनोळखी माणसे समोरासमोर कशी काय बसतील? हा ना. ते तुम्ही माझ्यावर सोडा ना. बरं चल, ते सोडलं तुझ्यावरती. हा. बरं पुढं कसं करणार ते? सांग ना. ते अजून बोल ना. मी पण नाही ठरवले. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक चांगली जागा लागेल. त्याची पब्लिसिटी करावी लागेल. काय रव्या? तर काय? आणि हे सगळं जुळून कोण आणणार? काय करायचं? एनी टाइम सेक्सी ATS. आपलं नाव ATS. ATS आपण ऑल टाइप्स ऑफ सर्व्हिस. ऑल टाइप ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला कसलं बी सामान विमान काय बी लागल तर आपल्याला सांगायचं, तात्काळ हजर करणार आपण. म्हणजे ते किराणा मालाचं सामान म्हणू नका, किंवा आपलं ते डुप्लिकेट ब्रँडेड शूज म्हणू नका. खायला मावा आणि शेंड लावून कुठं पण जावा म्हणजे तुमचं कॉलेज आलंय. हे बघा, कॉलेज किती झाले? ओनली 30. हा, हे घ्या, हे घ्या 30. हे घ्या 30. आणि आपला नंबर सेव्ह करून ठेवा. नंबर हा लिहून घेतो ना. हा 77 99 99 99 42 42 आणि
1 2 1 2 आणि शेवटाला 30 टाका. आणि शेवटाला शेवटाला 30. 30. बघल्या एटीएस. ATS? अरे एटीएस तो रिक्षावाला. अच्छा, तो ऑल टाइप्स ऑफ सर्व्हिसेस वाला. फोन लाव. हा लावतो लगेच. ATS? ATS. हा? अरे, आहे रे एक जण. ATS. हॅलो, हा पप्पू शेठ. हॅलो, हा रंग्या बोलतोय. कोण बोलतोय? रंग्या बगळ्या. हा भावा, कशी काय आठवण काढली एटीची? हो हो. आठवण पडली माझी. आता भाऊ कुठे जायची? बोला काय सेवा करून तुमची? पप्पू शेठ, थोडी मदत पाहिजे होती आम्हाला. अरे मग बोल ना भावा. रस्ता दे की. रस्ता नाही हो, मदत हवी होती आम्हाला. अरे रस्ता तुला नाही सांगत आहे, मिसळ खायला बसलोय. तू तू बोल. तुमची जरा मदत पाहिजे होती. गेली मदत. अरे गावभर फिरली पण जरा पण नाही झिजली. अशी आपली बेजली. तू फक्त सांग कुठं आणि कधी टाकायची ते. पप्पू शेठ, कॉलेजच्या टपरी जवळ या. पोचलोच म्हणून समजा. पोचलो. हा झालं बघ आपलं काम. लय भारी डाव साधला रे भावा. मानलं तुम्हाला. अरे गावावरून येता काय आणि ते गॅटमॅट ओपन करता काय आणि लागोलाग गॅटमॅट.com सुरू करता. अरे मानलं यार, डोका जबरा. पप्पू शेठ, ऐका ना, त्यासाठी आम्हाला जरा जागा हवी होती हो. होईल ना जागेचं काय टेन्शन नाही. काय माहितीये, होईल. माझा एक मित्र आहे, त्याची स्वतःची जागा आहे. तो आपल्याला त्याच्या जागेमध्ये ऑफिस सुरू करून देईल. हा, आणि पप्पू शेठ, ते जरा ऍडचं पण बघायचं होतं ना. ऍडचं 1 मिनिट थांब. ते मोबाईल मध्ये त्याचा नंबर आहे बघ. हेमंत चोचेचा नंबर आहे बघ, त्याला कॉल कर. पप्पू शेठ, कसं आहे, आम्ही दोघं जरा इकडे नवीन आहे, तर त्याच मी आहे ना, हेल्पिंग मदत करायला आहे ना मी. कशाला टेन्शन घेत? नाही, मला त्या संदर्भातच विचारायचं होतं की तुम्ही आमच्या बरोबर काम कराल का? काय वेळ लागला काय? हो. अरे मग बिजली कोण चालवणार? बिजली. पप्पू शेठ, ती बिजली चालवून तुम्हाला किती रुपये मिळतात? हप्ता कापून साधारण बघा 700 आपल्या हातात येतात. 700 हातात येतो. आम्ही तुम्हाला 1400 हातात देतो, वर 100 रुपये एक्स्ट्रा. बघा आता टाकली. काय? बिजली पिंट्याला देऊन टाकली. पिंट्या माझा मेहमान आहे. नाहीतरी आपल्या घरी बसून ढेंगावरून त्याला पण रिक्षा चालवायला मिळेल. तेवढीच माझी बायको खुश होऊन एकदम लाडाने जवळ घेऊन. बरं पप्पू शेठ, आमच्या बरोबर काम करायला नव्हतं तुम्ही? ATS च्या ATM वर पैसे जमा होणार, ATS खुश होणार, ATS ताबडतोब कामाला लागलाच म्हणून समजा. रंग्या, तो ऍड वाला डन झालाय. डन झालाय. पप्पू शेठ, निघायचं का? ते डन झालंय. हो, चला पुढे कामाला सुरुवात करायची. नाही, मी देतो. मी देतो रे. ठीक आहे. चल बस, खायला बसून चल.